Hello everyone, myself Pooja Sutar, Department of Electronics. I am going to continue the remaining part of first chapter, Electronic Communication. It contains electromagnetic communication spectrum, bandwidth, and concept of noise. First point, electromagnetic communication spectrum. The range of electromagnetic signal encompass all frequencies is referred to as the electromagnetic spectrum. म्हणजेच काय, स्पेक्ट्रम म्हणजे हा फ्रिक्वेन्सीचा काय आहे, बंच आहे. बंच म्हणजे लोअर फ्रिक्वेन्सीपासून हायर फ्रिक्वेन्सीमध्ये पर्यंत. मग फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, सी दिस डायग्रॅम. याच्यामध्ये काय आहे, एक साईन वेव आहे. मग साईन वेव झिरोपासून पॉझिटिव्ह हाफ सायकल आणि निगेटिव्ह हाफ सायकल इथंपर्यंत एक पर्टिक्युलर डिस्टन्समध्ये ती फ्लो होते. मग तो डिस्टन्स म्हणजे वेवलेंथ. म्हणजे दोन पॉझिटिव्ह पीकमधला डिस्टन्स असेल तर तो वेवलेंथ. इथं दाखवलं आहे हाय फ्रिक्वेन्सीसाठी शॉर्ट वेवलेंथ आहे आणि लो फ्रिक्वेन्सीसाठी लॉंग आहे. मग पॉझिटिव्ह हाफ सायकल कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ प्लस निगेटिव्ह हाफ सायकल कंप्लीट करण्यासाठी लागणारा वेळ हा फ्रिक्वेन्सी डिफाईन करतो. ओके, फ्रिक्वेन्सी इज द नंबर ऑफ सायकल्स ऑफ अ रिपीटेटिव्ह वेव that occurs in a given periodic time. Okay, frequency is measured in cycle per second and its unit is hertz. See the spectrum. This is the electromagnetic communication spectrum which consists ELF, VF, VLF, LF, MF, which are nothing but the extremely low frequency, very high frequency, very low frequency, medium, ultraviolet, very high frequency, up to X-ray, gamma ray, cosmic ray, etc. Okay, we are going to detail. Here the frequency ranges from 30 Hz to 300 GHz frequency. First, extremely low frequency, which is 30 to 300 Hz. Voice frequency 300 to 3000 Hz, which is 3 kilohertz. Very low frequency, which is a human हिअरिंग फ्रिक्वेन्सी, म्हणजे आपण जे ऐकू शकतो 20 हर्ट्सपासून 20 किलो हर्ट्सपर्यंत. मग लो फ्रिक्वेन्सी आहे 30 to 300 किलो हर्ट्स. मीडियम फ्रिक्वेन्सी विच इज यूज फॉर AM रेडिओ ब्रॉडकास्टिंग, म्हणजे ॲम्प्लिट्यूड मॉड्युलेटेड. देन हाय फ्रिक्वेन्सी which is 3 to 30 megahertz, used for government use only and military. And then very high frequency 30 to 300 megahertz, 88 to 108 megahertz FM radio frequency and television frequency. मग FM रेडिओमध्ये तुम्ही ऐकत असाल 94.3 megahertz and 98.3 megahertz, like that, 102 megahertz. Then ultra high frequency 300 to 3000 megahertz, which is used in our mobile phones, cellular phones, military communication. Then microwave super high frequency 1 to 30 gigahertz, used for only satellite communication, wireless communication and radar system. Then extremely high frequency 30 to 300 gigahertz, which also satellite communication frequency, computer data frequency, radar frequency. आणखी ह्याच्या व्यतिरिक्त ऑप्टिकल स्पेक्ट्रम म्हणून एक वेगळा पार्ट असतो पूर्ण स्पेक्ट्रममध्ये.
मग ऑप्टिकल स्पेक्ट्रम हा मिलीमीटर वेवलेंथच्या रिजनमध्ये येतो. म्हणजे आता लास्ट फ्रिक्वेन्सी काय बघितली आपण, एक्स्ट्रीमली हाय फ्रिक्वेन्सी. ह्याच्यापेक्षाही हाय फ्रिक्वेन्सी ही ऑप्टिकल स्पेक्ट्रममध्ये यूज केली जाते. ओके, त्याच्यामध्ये परत 2 पार्ट आहेत, एक इन्फ्रारेड आहे आणि विजिबल स्पेक्ट्रम. मग इन्फ्रारेड स्पेक्ट्रम काय करतो, याच्यामध्ये हीट म्हणजे एखादी वस्तू आहे जी हीट इंड्यूस करत आहे, म्हणजे इनबिल्ट हीट जी इंड्यूस करते, त्या वस्तूंचा शोध लावण्यासाठी किंवा त्या वस्तू डिटेक्ट करण्यासाठी इन्फ्रारेड एनर्जीचा वापर केला जातो. फॉर एक्झाम्पल ॲस्ट्रॉनॉमीमध्ये वेगवेगळे नवीन ग्रह किंवा तारे यांचा शोध लावण्यासाठी इन्फ्रारेड एनर्जी यूज केली जाते. तसेच आपले रिमोट कंट्रोल्स आहेत, रिमोट कंट्रोलने आपण टेलिव्हिजनचे वेगवेगळे फंक्शन्स काय करू शकतो, हँडल करू शकतो. म्हणजे आपण चॅनल चेंज करू शकतो. त्याच्यामध्ये एक LED असतो रिमोट कंट्रोलमध्ये रेड कलरचा, तो इन्फ्रारेड लाईट काय करतो, इमिट करतो आणि त्याच्यामुळे वेगवेगळे फंक्शन्स काय होतात, आपण हँडल करू शकतो. नेक्स्ट आहे द विजिबल स्पेक्ट्रम. विजिबल स्पेक्ट्रम इज नथिंग बट लाईट. ऑप्टिकल फायबर केबलमध्ये लाईट ही इमिट केली जाते. म्हणजेच इलेक्ट्रिक सिग्नल आहे, आपला व्हॉईस सिग्नल आहे, हा लाईटमध्ये कन्वर्ट करून त्या OFCमधून काय केला जातो, ट्रान्समिट केला जातो. मग लाईट ही सगळ्यात हाय फ्रिक्वेन्सी आहे. मग त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल तुम्ही रेनबो बघितला असेल, रेनबोमध्ये जे 7 कलर असतात त्याच्यामधला रेड, 7 कलर म्हणजेच लाईट म्हणजे एक व्हाईट कलर तयार करतो तो, सगळे 7 कलर मिळून. मग त्याच्यातला रेड हा लो फ्रिक्वेन्सी आहे आणि व्हायलेट हा हाय फ्रिक्वेन्सी आहे. नेक्स्ट पॉइंट इज बँडविड्थ. Bandwidth is that portion of the electromagnetic spectrum occupied by a signal. Channel bandwidth refers to the range of frequencies required to transmit the desired information. आता इथं डायग्रॅम दिलेली आहे. डायग्रॅममध्ये काय दिलं आहे, सिग्नल ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड म्हणजे मी मगाशी साईन वेव्ह जी दाखवली त्याच्या 0 पॉझिटिव्ह हाफ सायकलचा पीक, ह्याच्यातला जो डिस्टन्स आहे तो म्हणजे ॲम्प्लिट्यूड. परत वेवलेंथ म्हणजे आपण बघितलं पीक टू पीक डिस्टन्स आहे. मग आता काय आहे, बंचमध्ये फ्रिक्वेन्सी काय होता, ट्रान्सफर होता, सिग्नल एका बंचमध्ये ट्रान्सफर होतो. फॉर एक्झाम्पल रेडिओ फ्रिक्वेन्सी, FM रेडिओ फ्रिक्वेन्सी ती 88 मेगाहर्ट्सपासून 108 मेगाहर्ट्सपर्यंत आहे. मग 88 मेगाहर्ट्स टू 108 मेगाहर्ट्स ही काय झाली, त्याची FM फ्रिक्वेन्सीची बँडविड्थ झाली. द नेक्स्ट पार्ट इज कन्सेप्ट ऑफ नॉईज. नॉईज वी नो दॅट नॉईज इज अनवॉन्टेड एनर्जी विच इज इंटरफेरेस द नॉर्मल एनर्जी. म्हणजे काय आहे, आपल्याला नको असलेलं सिग्नल हा काय करतो, डिस्टर्ब करतो आपल्याला आपल्या बोलण्यात किंवा ऐकण्यात, तो म्हणजे नॉईज आहे. त्याच्यामध्ये मी मागच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे तसं 2 टाईप्स आहेत, एक एक्सटर्नल आहे आणि एक इंटरनल आहे. मग एक्सटर्नल नॉईज म्हणजे ॲटमॉस्फिअर, सोलार नॉईज, कॉस्मिक, इंडस्ट्रियल नॉईज. म्हणजे आता मी बोलत असेन आणि कोणतरी मध्येच येऊन मला हाक मारली, इट इज एक्सटर्नल नॉईज. आणि इंटरनल नॉईजमध्ये थर्मल म्हणजे हीट. इंटरनल नॉईजमध्ये एखाद्या सर्किटमध्ये त्याच्यात बिल्ड केलेले कॉम्पोनंट हे नॉईज क्रिएट करतात, म्हणजे इंटरनल नॉईज. ओके, इथं हा चॅप्टर संपलेला आहे. थँक्यू.